नमस्कार. मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मोत्याची ही महिरप कशी बनवायची ते बघणार आहोत. तुम्ही देव्हाऱ्याला तोरण म्हणूनही हे वापरू शकता. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी आपल्याला नायलॉनचा धागा, सुई, कात्री आणि हे मोती लागतील. मी 4 नंबरचे मणी इथे वापरत आहे. गुलाबी रंग, निळा रंग, हिरवा, पिवळा आणि पांढरा असे 5 कलरचे मोती मी वापरत आहे. मी देव्हाऱ्यासाठी हे बनवत असल्यामुळे 4 नंबरचे मणी घेतले. तुम्ही 6 नंबरचे घेऊ शकता. आता आपण हे 4 मणी ओवून घेतलेले आहेत आणि अशी गाठ मारून घेत आहोत. 4 पांढरे मणी ओवून घेतलेत आणि 2-3 गाठी मारून घ्यायच्या व्यवस्थित आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे बघा. आता जिथे गाठ आली की नाही त्याच्या पुढच्या मण्यातनं, बाजूचा जो मणी आहे त्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. आता 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. ज्या मण्यातनं आपण धागा बाहेर काढलाय त्याच मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा. हा असा 4चा राऊंड इथे तयार होईल. आता धागा 2 मणी पुढे सरकवायचा आहे. हा पहिला मणी, त्यानंतर हा दुसरा मणी, असा 2 मणी धागा पुढे सरकवून घेतला. धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता हा जो टोकाचा धागा आहे तो आपण कट करून घेऊया, म्हणजे तो सारखा मध्ये मध्ये येणार नाही. आता आपण पुन्हा धाग्यात 3 पांढरे मणी ओवून घेणार आहोत. मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे आहेत. ज्या मण्यातनं धागा बाहेर निघालाय त्याच मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर धागा 2 मणी पुढे सरकवून घ्यायचा. हा खालचा पांढरा मणी आणि हा पुढचा पांढरा मणी, असा आपण धागा पुढे सरकवून घेत आहोत. धागा घट्ट ओढून घ्यायचा. पुन्हा आपण धाग्यात 3 पांढरे मणी ओवायचे. ज्या मण्यातनं धागा बाहेर निघालाय त्याच पांढऱ्या मण्यातनं धागा खालून वर काढून घ्यायचा. त्यानंतर हा पुढचा पांढरा मणी आणि त्याच्या पुढचा पांढरा मणी, असं धागा सरकवून घ्यायचा आहे. हे बघ. तर असे आपण आता 4 राऊंड केले. आता हा 5वा राऊंडही दाखवते. 3 पांढरे मणी घातले. या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घेतला. मग धागा 2 मणी पुढे सरकवून घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने आपण पाहिजे तितकी लांब ही पट्टी करू शकता. मी 103 मण्यांची ही पट्टी करत आहे, कारण माझा 4 नंबरचा मणी आहे म्हणून. तुम्ही मापानुसार ही पट्टी ॲडजस्ट करू शकता. आता आपण तिसरं जे चौफूल आहे त्या चौफुलातनं, म्हणजे मधल्या गॅपमधनं धागा बाहेर काढून घेतला आणि आता गाठ मारून घेत आहोत. हे बघा. आपली गाठ कुठे बसली पाहिजे ते मी दाखवते. 1, 2, 3 या दोघांच्या मध्ये तिसरा मणी जो आहे खालचा त्याच्या बाजूला अलीकडे गाठ मारून घ्यायची. 2-3 गाठी मारून घ्यायच्या, म्हणजे धागा सुटत नाही. हे बघा. खालचे 2 पांढरे मणी झाल्यानंतर तिसऱ्या मण्याच्या आधी गाठ मारलेली आहे. आता या तिसऱ्या मण्यातनं मी धागा बाहेर काढून घेत आहे. आता 3 निळे आणि 4 गुलाबी मणी ओवून घ्यायचे आहेत. तुम्ही कोणतंही कलर कॉम्बिनेशन इथे वापरू शकता. शेवटचे 3 मणी सोडून द्यायचे आणि या चौथ्या गुलाबी मण्यातनं धागा वरून खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा. आता 3 निळे मणी ओवायचे. ज्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढला होता
1 2 3 या तिसऱ्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढला होता, त्याच मण्यातनं असा आपण धागा बाहेर काढून घेत आहोत. या तिसऱ्या मण्यावरती आपण हे सगळे डिझाइन करत आहोत. आता 2 निळ्या मण्यांमधनं धागा खाली काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता 6 हिरवे आणि 4 पिवळे मणी ओवायचे. 3 पिवळे मणी सोडून द्यायचे. या चौथ्या पिवळ्या मण्यातनं धागा वरून खालच्या दिशेने काढून घ्यायचा आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा, म्हणजे ते लूज पडत नाही. आता पुन्हा 6 हिरवे मणी ओवायचे आणि या 2 निळ्या मण्यांमधनं धागा वर काढून घ्यायचा आहे. हे असं डिझाइन आपलं तयार झालं. त्यानंतर हा जो पांढरा मणी आहे त्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. आता धागा पुढे कसा सरकवायचा ते मी तुम्हाला दाखवते. या पहिल्या पांढऱ्या मण्यातनं धागा वर काढून घेतला. मग हा दुसरा पांढरा मणी, मग हा तिसऱ्या पांढऱ्या मण्यातनं धागा खाली काढून घेतला. मग हा चौथा पांढरा मणी, मग हा 5वा पांढरा मणी, यातनं धागा वर काढला. 6व्या पांढऱ्या मण्यातनं बाहेर काढला. 7व्या पांढऱ्या मण्यातनं बाहेर काढला खालच्या दिशेने आणि आता 8व्या मण्यातनं काढायचं आहे. असं झिगझॅग लाईनमध्ये आपण धागा बाहेर काढून घेतलाय. आता आपल्याला पुढे जायचं नाहीये, एक मणी मागे यायचंय. या मागच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घेत आहे, कारण मध्ये 2 मण्यांची गॅप आपल्याला दिसली पाहिजे. आता 3 निळे मणी आणि 4 गुलाबी मणी ओवून घ्यायचे. 3 गुलाबी मणी सोडून द्यायचे. चौथ्या गुलाबी मण्यातनं धागा वरून खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा. पुन्हा 3 निळे मणी ओवायचे. ज्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढलाय त्याच पांढऱ्या मण्यातनं उजवीकडून डावीकडे अशा दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर 2 निळ्या मण्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता 6 हिरवे मणी आणि 4 पिवळे मणी ओवायचे. 3 पिवळे मणी सोडून द्यायचे आणि चौथा जो पिवळा मणी आहे त्या मण्यातनं धागा वरून खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा. पद्धत सेमच आहे, फक्त आपण पुढे कसं जातो ते जरा नीट लक्ष देऊन बघा. आता 6 हिरवे मणी ओवायचे. या 2 निळ्या मण्यांमधनं धागा बाहेर काढून घ्यायचा. आता हा जो पांढरा मणी आहे ज्यावर आपण हे संपूर्ण डिझाइन केलं त्याच पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, म्हणजे ते इथे बरोबर घट्ट बसतं. या मण्यातनं धागा बाहेर काढून घेतला. आता आपल्याला 2 मणी सोडून पुढच्या मण्यातनं धागा बाहेर यायला पाहिजे. आता आपण 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशा 8 मण्यांमधनं धागा बाहेर काढून घेऊया. हा पहिला पांढरा मणी, यातनं धागा वर काढून घ्यायचा. मग हा दुसरा पांढरा मणी, यातनं धागा बाहेर काढायचा. मग हा तिसरा पांढरा मणी, झिगझॅग आपण जाणार आहोत म्हणजे धागा दिसत नाही. हा चौथा पांढरा मणी, हा 5वा पांढरा मणी, 6वा पांढरा मणी, मग 7वा पांढरा मणी आणि आता 8व्या पांढऱ्या मण्याला आपण पुढच्या मण्यातनं धागा बाहेर काढतो, अलीकडच्या नाही, कारण आपल्याला मध्ये 2 पांढऱ्या मण्यांची गॅप सोडायची. त्यामुळे पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. आता 3 निळे आणि 4 गुलाबी मणी ओवून घ्यायचे. 3 मणी सोडून द्यायचे आणि चौथ्या गुलाबी मण्यातनं धागा वरून खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा. पुन्हा 3 निळे मणी ओवून घ्यायचे. या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा.
धागा घट्ट ओढून घ्यायचा। त्यानंतर पुढच्या 2 निळ्या मण्यांमधनं धागा बाहेर काढून घ्यायचा, धागा ओढून घ्यायचा। आता आपण 6 हिरवे आणि 4 पिवळे मणी ओवायचे। 3 पिवळे मणी सोडून द्यायचे। ह्या पिवळ्या मण्यातनं धागा वरून खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे म्हणजे ते लूज पडत नाही। त्यानंतर आता पुन्हा 6 हिरवे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि या 2 निळ्या मण्यांमधनं धागा बाहेर काढून घ्यायचा। मग या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढायचा। आता 8 पांढरे मणी धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे। 1 2 3 4 5 6 7 आणि 8वा मागचा मणी घ्यायचा आहे, कारण आपल्याला मध्ये 2-2 पांढऱ्या मण्यांची गॅप ठेवायची। हा पहिला मणी, हा दुसरा मणी, मग हा तिसरा मणी, हा चौथा मणी, मग हा 5वा मणी, यातनं वर जाईल धागा, मग 6वा मणी, 7व्या मण्यातनं खाली येईल आणि 8वा मणी जो घेणार आहोत तो अलीकडचा घेणार आहोत, आता पुढचा नाही, पण मध्ये 2 मण्यांची गॅप सोडायची, त्यामुळे तिसऱ्या मण्यातनं धागा बाहेर निघाला पाहिजे, त्यामुळे अलीकडचा 8वा मणी असं आपण धागा सरकवून घेतला। आता दुसरं जसं डिझाइन तयार केलं तसंच आपल्याला हे चौथं करायचं आहे। अल्टरनेट डिझाईन्स इथे तयार होतील। पहिलं जसं झालं तसं तिसरं, दुसरं जसं केलं तसं चौथं। याप्रमाणे तुम्ही ही संपूर्ण महिरप करून बघा। ताटाभोवती म्हणून करायची असेल तर 5 किंवा 6 नंबरचे मोती वापरा। मी हे 4 नंबरचे मणी वापरले आहेत कारण मला देव्हाऱ्यासाठी म्हणून ही करायची आहे। आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील। माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।